अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळू दे, दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी खूप खूप शुभेच्छा। मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी जो गुढीपाडवा येतो तो गुढीपाडवा 30 मार्चला सुरू होणार आहे आणि ह्या 30 मार्च दिवशी गुढीपाडव्याची आपल्याला सुरुवात म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्या उभा करून करायची आणि ह्या गुढीपाडव्या दिवशी आपल्याला अशा काही विशेष वस्तू गोष्टी खरेदी करायच्या असतात आणि त्या गोष्टी आपल्याला खूप लाभदायक फायदेशीर असतात। आता गुढीपाडव्या दिवशी एखादी वस्तू जर आपण खरेदी केली तर ती आपल्याला लक्ष्मी रूपामध्ये येत असते आणि ती वस्तू आपल्याकडून कधीच विकली जात नाही किंवा ती संपली जात नाही। अशा काही वस्तू मी आज तुम्हाला खरेदी करण्यासाठी सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा बघा, काही लोक घर घेतात, काही लोक गाड्या घेतात, काही लोक सोनं घेतात, काही लोक शेत खरेदी करतात, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा वेळ वगैरे बघायला लागते आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। त्यामुळं तुम्ही गुढीपाडव्या दिवशी दिवसभरात ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आणि चांगला दिवस असतो। तर अशा दिवशी बघा, सोनं खरेदी करणं आत्ता जोक नाही आहे, कारण सोनं 1 लाख रुपये तोळ्याला गेलेलं आहे आणि प्रत्येकाच्या खिशाला सोनं खरेदी करणं परवडत नाही आहे, कारण आज सोनं खरेदी करायचं म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे। तुम्ही 1 ग्रॅम जरी सोनं घ्यायचं म्हटला तरी आपल्याकडे 10,000 पाहिजेत किंवा आपल्याला किरकोळ जरी सोनं घ्यायचं म्हटला तरी आपल्याला 5,000 तरी पाहिजेत। तर असं आपली अवस्था सोन्याची झालेली आहे। म्हणून आपण या दिवशी सोनं खरेदी करता आलं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही, तर अशा काही गोष्टी खरेदी करायच्या, त्यामुळं आयुष्यात पुढे जाऊन तुम्हाला सोनं खरेदी करता येईल इतका त्याचा फायदा होईल आणि तुमच्या घरामध्ये संपत्ती ऐश्वर्य मिळेल। तर सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी बघा, आपण सकाळी लवकर उठायचं, आपल्या देवघरातली नित्यनेमाची पूजा असेल, ज्या देवांचे अभिषेक असतील ते करायचे, तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर हुंबऱ्याला हळदीचं लिंपण, बाहेर हळदीचं स्वस्तिक, तुळशीला पाणी, तुळशीजवळ सडा, रांगोळी हे सगळं करायचं आहे। आणि या दिवशी अशा काही वस्तू तुम्ही खरेदी करायच्या, त्या तुम्हाला खरेदी केल्यानंतर कधीच आयुष्यात कशाची कमी पडणार। सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या देवघरातील देवांच्या वस्त्रापासून खरेदीला सुरुवात करायची। मग तुम्ही आदल्या दिवशी जर देवांचे वस्त्र खरेदी करून आणून ठेवला तर त्या दिवशी तुमच्या देवांना नवीन वस्त्र मिळतील, त्यामुळे तुम्ही आधी वस्त्र खरेदी करून आणून ठेवला तरी चालेल, पण पहिली सुरुवात देवांचे वस्त्र म्हणजे कपडे घेण्यापासून। आपण बघा, कुठला तर सण असेल तर आपल्याला कपडे नवीन घेत असतो, आनंदी असतो, तसं देवाला पहिल्यांदा वस्त्र घ्या। मग स्वामी समर्थ महाराजांचं आसन असेल, बाळकृष्ण महाराजांचं वस्त्र असेल, आई तुळजाभवानीचं कपडे असतील किंवा तुमच्या घरातलं देवघरातलं वस्त्र असेल, ह्या वस्तू पहिल्यांदा तुम्ही खरेदी करा, म्हणजे पाडव्या दिवशी तुम्हाला सगळ्या देवांना वस्त्र, आसन, कपडे नवीन घालता येईल। हे झालं पहिलं। दुसरं, तुमच्या देवघरामध्ये ज्या देवांच्या मूर्ती नाहीत त्या घ्या, पण तुम्हाला देवपूजा करायला वेळ असेल, तुम्हाला करता येत असेल, तुम्ही करणार असाल तर घ्या, नसेल तर अजिबात घेऊ नका, कारण देवघरात मी व्हिडिओजमध्ये सांगितले म्हणून तुम्ही देव आणणार, मूर्ती आणणार, टाक आणणार आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये मूर्ती आणणार आणि त्यानंतर तुम्ही काय करणार, तुमच्या देवघरातली जे मूर्त्या असतात ते पूजा न केल्यामुळं धुळकात पडतात। त्यामुळं शक्य असेल पूजा करणं, अभिषेक करणं, कुंकुमार्जन करणं असं असेल तर तुम्ही घेऊन यायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या घरात स्वामी समर्थांची मूर्ती नसेल तर स्वामी समर्थांची मूर्ती आणा, टाक नसतील देवीचे, तुळजाभवानीचे ते आणा, खंडोबाची मूर्ती आणा, अन्नपूर्णा माताची मूर्ती आणा आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुम्ही आणला तर तिला तांदळामध्ये ठेवायचं असतं। एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे, अर्धी मूर्ती तांदळामध्ये आणि अर्धी जी मूर्ती असते ती वरती, अशा पद्धतीनंच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची असते। त्यानंतर बघा,
तुमच्या घरामध्ये कुबेराची मूर्ती नसेल तर कुबेराची मूर्ती घ्या, पण कुबेराची जी मूर्ती आहे ती तुम्ही देवघरात अजिबात ठेवायच नाही. जर आत्ता ह्यापूर्वी आणून ठेवली असेल तर ती देवघरातली कुबेराची मूर्ती काढून तुम्ही तिजोरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बाहेर हॉलमध्ये ठेवला तरी चालेल, पण देवघरात ठेवायचं नाही. श्रीयंत्र चालतं, कुबेराचं श्रीयंत्र तुम्ही देवघरात ठेवू शकता, पण मूर्ती नाही. माता लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती, फोटो हे आणा. त्यानंतर स्वामी दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणा. हे तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती, महालक्ष्मीचा फोटो बघा, छोटंसं चांदीचं नाणं मिळतं, त्यामध्ये गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती हे फोटो असतात. हे सुद्धा तुम्ही ह्या दिवशी आणू शकता, किंवा चांदीचं श्रीयंत्र आणू शकता. हे तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर बघा, कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही पिवळ्या किंवा पांढऱ्या आणू शकता. तुम्हाला कवड्या पाहिजे असतील, अन्नपूर्णा मातेची मूर्ती पाहिजे असेल, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती पाहिजे असेल, किंवा लक्ष्मी मातेची पितळेची मूर्ती हवी असेल, गजलक्ष्मी हवी असेल, किंवा तुमच्या घरामध्ये गोमाता, तुमच्या घरामध्ये गाय आणि वासरूची मूर्ती नसेल, तर ह्या सगळ्या वस्तू मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्या लिंकवरून मागवा. तुम्ही आज उद्या जेव्हा व्हिडिओ मागवतात तेव्हा ह्या वस्तू लिंकवरून मागवा. तुम्हाला ह्या वस्तू डिस्काउंटमध्ये खात्रीशीर मिळतील. तुम्ही ह्या वस्तू नक्की मी दिलेल्या लिंकवरून मागवल्या तर खूप डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळतील. ह्याचे बाहेर रेट खूप आहेत, त्यामुळे नक्की लिंकवरनं मागवा. त्यानंतर गाय वासरूची मूर्ती आणा, कवड्या 7 किंवा 5, गोमती चक्र, हे नंतर बघा देवीचे टाक, ग्रंथ असतील, वाचन म्हणजे ज्ञान हे अगदी इतकं आपण घेईल तेवढं ज्ञान कमी असतं, आणि म्हणून ग्रंथ आणा तुम्ही. मग स्वामीचरित्र सारामृत आणा, गुरुचरित्र आणा, शिवलेला अमृत आणा, 14वा अध्याय गुरुचरित्रातला, 18वा अध्याय गुरुचरित्रातला, महालक्ष्मी अष्टकमचं पुस्तक आणा. त्यानंतर हनुमान चालिसाचं छोटंसं पुस्तक मिळतं ते आणा. म्हणजे तुम्हाला जे जे देवांची पुस्तकं पाहिजे ती आणा, पण ती वाचणं शक्य असेल तर आणा, नाहीतर अजिबात आणू नका. तुम्हाला वाचायला मिळत असेल, तुम्ही त्याची सेवा करणार असाल तर ही पुस्तकं घ्या. ही सुद्धा ह्यातली बरीचशी पुस्तकं मी दिलेल्या लिंकवरून मिळतील. त्यानंतर बघा, धातूच्या वस्तू ह्या दिवशी खरेदी करू शकता. धातूच्या वस्तू म्हणजे काय, चांदी, सोनं, त्यानंतर तांब्याचा तांब्या, कलश, पितळेचे देव, पितळेची वाट्या जे नैवेद्य ठेवण्यासाठी, पितळेचे ते आरती ठेवण्यासाठी ताटं, पितळेच्या आरत्या, तांब्याच्या आरत्या, ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्यातली एखादी तरी वस्तू तुम्हाला शक्य असेल तर घ्या, बऱ्याचशा वस्तू घेता येत असतील तर घ्या. ह्या सगळ्या वस्तू मी दिलेल्या लिंकवरून तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळतील. त्यानंतर बघा, अतिशय महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मीठ खरेदी करायचं, कारण मीठ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि ज्या घरामध्ये या दिवशी मिठाची खरेदी केली जाते त्या दिवशी साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यानंतर झाडू जो आहे, साळुता म्हणतं, कोणी झाडू म्हणतं, कोणी केरसुनी म्हणतं. ही झाडू जी आहे हे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे. म्हणजे पूर्वी जे केरसुनी असायची ती केरसुनी खरेदी करा. शक्य नसेल तर तुम्ही झाडू आणा, त्याची हळद कुंकू लावून पूजा करा. कारण ह्या दिवशी, पाडव्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी केला, आणून त्याची पूजा केला, तर आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाऊन लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यानंतर लवंग, माता लक्ष्मीला लवंगसुद्धा अतिशय प्रिय आहे. लवंग, विलायची हे सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे. त्यानंतर बघा, धणे. तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून तुम्ही 10 रुपयाचे धणे आणि 5 रुपयाचा गूळ आणून तुम्ही देवघरामध्ये त्याची पूजा करा. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे गूळ आणि धणे जेवणामध्ये, पण मांसाहारमध्ये वापरू नका, शाकाहारमध्ये वापरा, म्हणजे तुम्हाला त्याचा शाप म्हणजे दोष लागणार नाही. त्यानंतर बघा, रुद्राक्ष, कवड्यांचं तोरण, रुद्राक्षाचं तोरण, हे सगळं तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. श्रीयंत्र खरेदी करायचे आहे, चांदीचे दिवे, भीमसेन कापूर, त्यानंतर बघा लोबान धूप, हे सगळं तुम्ही, तूप, सगळ्यात महत्त्वाचं तूपसुद्धा ह्या दिवशी तुम्ही खरेदी करायचं आहे. अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायची या दिवशी. सुरी, कात्री, सुई,
विडी ह्या गोष्टी अजिबात, म्हणजे धारदार वस्तू कोणत्याही खरेदी करायची नाही. काळे वस्त्र, निळे वस्त्र अजिबात खरेदी करायची नाही. बाकी तुम्ही चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू, गाडी, मी सांगितलेल्या मूर्त्या, ग्रंथ, त्यानंतर देवाच्या वस्तू, हे सगळं तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. ह्या सगळ्या वस्तूतली सगळ्यात महत्त्वाचं धणे, गूळ, लवंग, वेलची, त्यानंतर बघा लवंग, वेलची, मीठ, हे गाईचं तूप, हे सगळं त्या दिवशी शक्य असेल तर खरेदी करा. थोडं थोडं खरेदी करा, पण करा. ह्या वस्तू खरेदी केल्यामुळं तुमचं वर्ष, ह्या दिवशी अजून एक महत्त्वाचं, तुम्ही वर्षभराचा धान्याचा साठा साठवून देता. तुम्ही खरेदी केला असेल तर असेल तर ठीक, पण नसेल खरेदी केलं तर या दिवशी तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, जे काय धान्य वर्षभराचा साठा करतात तो तुम्ही ह्या दिवशी करून ठेवू शकता, ह्या दिवशी खरेदी करू शकता. काही शक्य नसेल तर 5 किलो, 2 किलो, 1 किलो तर गहू, ज्वारी काहीतरी ह्या दिवशी धान्याना, म्हणजे तुम्हाला कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही. व्हिडिओमधले सांगितलेल्या बऱ्याचशा वस्तू मी माझ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तुम्ही मागवू शकता. खूप डिस्काउंट आहे त्याला आणि नक्कीच तुम्हाला त्या वस्तू खात्रीशीर मिळतात. त्यामुळे त्या वस्तू तुम्ही माझ्या दिलेल्या लिंकवरून मागवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना चैत्र महिन्यापासून नवीन येणाऱ्या मराठी वर्षाप्रमाणे नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यदायी आणि ऐश्वर्य संपन्न जावं अशी मी सगळ्यांच्या कुलदैवत असेल, गुरु असतील, कुलदेवी असेल, वास्तुदेव असतील, मातृदेव असतील, पितृदेव असतील, ह्यांच्यासमोर तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.